भिवंडी म्यूनिसिपल कॉरपोरेशन ने 1179 करोड़ रुपए का बजट पेश किया। एजुकेशन, ई बस और इंफ्रास्ट्रक्चर पर खास फोकस। भिवंडी म्यूनिसिपल कॉरपोरेशन का साल 2026 से 27 के लिए 1179 करोड़ रुपए का बजट जनरल असेंबली में पेश किया गया है और 2025 से 26 के लिए रिवाइज्ड बजट 1117 करोड़ रुपए है। इस बजट में एजुकेशन, पब्लिक ट्रांसपोर्ट और इंफ्रास्ट्रक्चर पर खास जोर दिया गया है। एपीजे अब्दुल कलाम एजुकेशन मिशन के लिए 1 करोड़ रुपए का प्रोविजन किया गया है और स्टूडेंट्स को एजुकेशनल सामग्री दिया जाएगा। शहर में 100 ई बसें शुरू करने के लिए पीएम ई बस सर्विस के लिए 5 करोड़ रुपए का प्रोविजन किया गया है। जीआईएस सर्वे के लिए 10 करोड़ रुपए, स्कूल रिपेयर के लिए 4 करोड़ रुपए और अमृत 2.0 के तहत 100 MLD पानी स्कीम के लिए 25 करोड़ रुपए का प्रोविजन प्रपोज किया गया है। सड़क विकास और बिजली के खंभों को दूसरी जगह लगाने के लिए 2 करोड़ रुपए और महिला, बाल कल्याण और दिव्यांगजनों के लिए 3.26 करोड़ रुपए का प्रावधान किया गया है। इस बजट पर जल्द ही आम सभा में चर्चा होगी। आज 2025-26 चे सुधारित अंदाजपत्रक आणि सन 2026-27 चे मूळ अंदाजपत्रक आम्ही महापौरला आणि महासभेच्या आत आपण ठेवलेला आहे। ते सुधारित अंदाजपत्रक होता 1117 कोटीचा आणि सन 2026-27 चे मूळ अंदाजपत्रक आहे 1179.1097 कोटीचा। त्याच्यामध्ये मी थोडासा आपल्याला एक विशेषता आहे माझ्या अंदाजपत्रकची ते मी आपल्याला सांगतो। आपण याच्यामध्ये एक एपीजे अब्दुल कलाम शिक्षा अभियान म्हणून राबवणार आहोत। त्याच्यामध्ये आपण 1 कोटीची तरतूद ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण भिन्न शैक्षणिक साहित्याचा पुरवठा करणार आहोत। त्याचबरोबर पीएम ई बस सेवासाठी, कारण आपल्या इथे 100 ई बसेस येणार आहेत, त्याच्यासाठी आपण 5 कोटीची भारी तरतूद ठेवलेली आहे। एक जीआयएस सर्वे आपला चालू आहे महापालिकेमध्ये, त्याच्यासाठी सुद्धा आपण 10 कोटीची तरतूद ठेवलेली आहे। याच्यामुळे आपला एक असेसमेंट जे आहे ते व्यवस्थित होऊन जाईल आणि स्ट्रीमलाईन होणार। त्याचबरोबर स्कूल रिपेअर वर माझा भर आहे, त्याच्यासाठी आपण 4 कोटीची तरतूद ठेवलेली आहे। 100 MLD ची योजनाचं काम सध्या चालू आहे, ते सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे अमृत 2.0 मध्ये, त्याच्यासाठी सुद्धा आपण 25 कोटी ची तरतूद ठेवलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की भिवंडीमध्ये आपण एक रोड वायडनिंगची मोहीम राबवली होती। त्याच्यामध्ये आपण लोकांना एक प्रॉमिस केलं होतं की जे काही पुनर्वसन आहे किंवा रोड आहे, रोड कन्स्ट्रक्शन ते आपण करणार आहोत। त्याच्यासाठी आपण सध्या रोडचे कन्स्ट्रक्शन साठी आणि नवीन विद्युत खांब शिफ्ट करण्यासाठी 2 कोटीची तरतूद सुद्धा ठेवलेली आहे। ज्या पद्धतीने आता आपण याच्यामध्ये 5% मोठ्या बांधणी खर्चानुसार जी तरतूद केलेली आहे महिला बालकांसाठी, दुर्बल घटकांसाठी, दिव्यांगांसाठी, ती नक्की किती? डिटेल माहिती 5% ची अराउंड ते मी आपल्याला एक्झॅक्टली एकदा बघून मी आपल्याला सांगतो, पण ओव्हरऑल 326 लाखाची 5% ची तरतूद आपण ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण महिला बाल कल्याण, दुर्बल घटक कल्याण व दिव्यांग कल्याण इन्क्लुडेड आहे।